नमस्कार मित्रांनो, खूप गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला करू वाटतात. जसं की टी व्ही बघणं, रील्स बघणं, खेळायला जाणं, फिरायला जाणं, ह्या गोष्टी आपल्याला करू वाटतात. बट खूप गोष्टी अशा असतात ज्या करणं गरजेचं असतं, ज्याला आपण म्हणतो व्यायाम करणं, अभ्यास करणं, बुक्स रीड करणं, आणि या गोष्टींना आपण म्हणतो चांगल्या सवयी. पण आपण जर मोस्टली बघितलं, आपल्याला दोन्हींपैकी एक चॉईस करायला भेटली तर आपण त्या गोष्टी चूज करतो ज्या आपल्याला करू वाटतात, त्या नाही ज्या गरजेचं आहे. पण असं काही होऊ शकतं का जेणेकरून आपल्याला जे करू वाटते ते सुद्धा आणि जे करणं गरजेचं आहे ते सुद्धा दोन्ही एकाच वेळेस होईल, किंवा दोन्ही आपण करू शकतो? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ बेस आहे ॲटॉमिक हॅबिट जे पुस्तक आहे त्यावरती. हे पुस्तक जर चांगल्या सवयी लावायच्या असतील किंवा वाईट सवयी तोडायच्या असतील तर खूप जास्त बेनिफिशियल आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की असं कसं होऊ शकतं की तुम्हाला जे करू वाटतंय आणि जे करणं गरजेचं आहे त्या दोन्ही गोष्टी तुम्ही कंबाईन करू शकाल, दोन्ही गोष्टी करू शकाल. सो आता कोणताही वेळ वाया न घालवता चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर मित्रांनो, सर्वात पहिले ह्या बुकमधलं एक एक्झाम्पल तुमच्यासोबत शेअर करतो. एक स्टोरी आहे ती मी शेअर करतो. बघा, एक माणूस असतो जो की इलेक्ट्रिकल इंजिनियर असतो. आता त्याला नेटफ्लिक्स बघायला खूप जास्त आवडतं, इतकं जास्त की तो दिवसातले 12 ते 16 तास फक्त नेटफ्लिक्स बघत असतो. पण त्याला हे सुद्धा कळत असतं की त्याची हेल्थ यामुळे खराब होऊ राहिली, त्याला वजन वाढण्याची प्रॉब्लेम्स यायला लागले होते, हे त्याला कळायला लागतं. मग तो ठरवतो की नाही, आता काहीतरी करावं लागेल, मी नेटफ्लिक्स तर सोडू नाही शकत, पण मग असं काही करू शकतो का जेणेकरून मी नेटफ्लिक्स पण बघेल आणि माझी हेल्थ पण चांगली राहील. तर मित्रांनो, मग तो तिथे त्याचं इंजिनिअरिंगवालं डोकं वापरतो आणि तो काय करतो, एक प्रोग्राम घेतो आणि तो प्रोग्राम त्याच्या टी व्ही सोबत आणि सायकलसोबत कनेक्ट करतो. म्हणजे नक्की काय होतं की एक सायकल असते जी की आपण जागेवर बसूनच चालू शकतो. बघा, ती सायकल असते जिममध्ये. आता ती सायकल जोपर्यंत तो चालवतोय तोपर्यंतच ते नेटफ्लिक्सचा जो प्रोग्राम आहे किंवा तो जो टी व्ही आहे तो चालू राहील, असा प्रोग्राम त्यांनी लिहिलेला असतो. आणि जेव्हा तो सायकल चालवणं बंद करेल तो टी व्ही ऑटोमॅटिकली बंद होईल किंवा ते नेटफ्लिक्स ऑटोमॅटिकली बंद होईल. अशा प्रकारे तो डोकं लावून असा एक प्रोग्राम लिहितो. मग आता होतं काय, त्याला जेव्हा कधी नेटफ्लिक्स बघायचं आहे त्याला ती सायकल चालवावी लागते, म्हणजे त्याचा व्यायाम पण होतोय आणि प्लस नेटफ्लिक्स पण बघता येते. सो म्हणजे झालं का नाही, जे त्याला करू वाटते आणि जे करणं गरजेचं आहे दोन्ही गोष्टी एका वेळेस, किंवा आपण म्हणू शकतो दोन्ही गोष्टी पॉसिबल झाल्या. आणि त्यांनी जे केलं त्याला म्हणतात टेम्पटेशन बंडलिंग. आता टेम्पटेशन बंडलिंग हा शब्द करण्यापेक्षा तुम्ही आपल्या घरामधले जे आपल्या मदर्स असतात ते आपल्यासोबत जे करतात त्याला सुद्धा तुम्ही टेम्पटेशन बंडलिंग म्हणू शकता. म्हणजे सिम्पल एक्झाम्पल देतो. बघा, जेव्हा आपल्या आईला आपल्याला अभ्यास करायला लावायचा असतो पण आपल्याला टी व्ही बघायचा असतो, तेव्हा ती काय म्हणते, आधी अभ्यास कर मगच टी व्ही बघता येईल, किंवा आधी जाऊन हे सामान घेऊन ये तेव्हाच तुला टी व्ही बघता येईल किंवा गेम खेळता येईल, तेव्हाच तुला फोन भेटेल. आणि यालाच म्हणतात टेम्पटेशन बंडलिंग. एक काहीतरी असं काम करायला लावणं जे गरजेचं आहे त्याच्यासोबत असा एक बेनिफिट देणं जे तुम्हाला करू वाटतंय. सो आता मित्रांनो, हे रिअल लाईफमध्ये कसं अप्लाय करू शकाल? तुम्हाला काही सवयी लावायच्या आहेत, माहिती तुम्हाला त्या करणं गरजेचं आहे, आणि काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला करू वाटतंय, आता तुम्ही नाही थांबू शकत स्वतःला. मग समजा एक एक्झाम्पल घेऊन चालू या, रील्स बघण्याचं एक्झाम्पल. खूप सारे लोक खूप जास्त ट्राय करतात सोशल मीडियाचं ॲडिक्शन ब्रेक करण्याचं, पण ब्रेक होत नाही. आणि होत नसेल तर त्यावर सुद्धा एक डेडिकेटेड व्हिडिओ आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नक्की असेल. तर बघा मित्रांनो, समजा तुम्हाला रील्स बघण्याची सवय आणि तुम्हाला ती सोडायची, किंवा तुम्हाला असं करायचं आहे की जेणेकरून तुम्ही रील्स पण बघशाल आणि जे काम गरजेचं आहे ते सुद्धा होईल. एक एक्झाम्पल घेऊन चालू आहे, रील्स बघायची आहे प्लस तुम्हाला व्यायाम पण करायचं आहे, पुशअप्स पण मारायचे. मग तुम्ही काय म्हणशाल, तुम्ही एक नियम बनवशाल आणि तो लिहून ठेवशाल की जर मला रील्स बघायच्या आहे तर आधी मी 5 पुशअप्स मारेल, 10 पुशअप्स मारेल, आणि त्यानंतर 10 ते 15 मिनटं मी रील्स बघेल. असे नियम बनवा, स्वतःसाठी रूल्स बनवा. किंवा पुशअप्स सोडा, तुम्हाला एखादा बिझनेस व्हिडिओ बघायचा आहे, तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचं आहे, सो असं ठरवा की मला जेव्हा रील्स बघायचे आहेत त्याआधी मी एक तरी बिझनेस व्हिडिओ बघेल आणि त्यानंतरच रील्स बघेल. बघा मित्रांनो, याचं तुम्हाला नॉलेज पण भेटेल आणि याचं तुमचा एन्जॉय पण होऊन जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ समराईज करायच्या आधी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ लोकांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कसं आपण टेम्पटेशन बंडलिंगचा यूज करून जी गोष्ट आपल्याला करायची आणि जी गोष्ट करणं गरजेचं आहे दोन्ही एकत्र करू शकतो, दोन्ही एका वेळेस करू शकतो. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.